हॅलो नमस्कार, वेलकम टू अर्थनीती. मी गजानन बसके. वन डे रिव्हिजन सेशन मोस्ट अवेटिंग. बऱ्याच विद्यार्थ्यांनी मागच्या काही दिवसापासून विचारायला सुरू केली होती. सो फायनली आपण ते घेऊन येतोय. आता वन डे रिव्हिजन आपलं हे नाव जरी वन डे असेल तरी आपण ते एकाच दिवशी फार हेवी डोस होतो. त्यातही इकॉनॉमिक सब्जेक्ट आहे म्हटल्यानंतर ते झेपणारं पचणारं नसतं. म्हणून आपण ते एकाच दिवसाचा पूर्ण 10-12 तासाचा जो शेड्यूल आहे तो आपण 3 दिवसामध्ये डिवाइड केला आहे. तो शेड्यूल सगळा तुम्हाला टेलिग्रामवर टाकलेला आहे. ठीक आहे. त्यामुळे नाव वन डे असेल तरी आपलं ते व्यवस्थित तुम्हाला पचल, त्यात ते कन्सेप्ट क्लिअर होईल, फॅक्ट्स पार्ट होईल, अशा हिशोबाने आपण ते पूर्ण करूयात. ठीक आहे. सो शेड्यूल आणि बाकीची इन्फॉर्मेशन तुम्हाला टेलिग्रामवर दिलेली आहे. आता आपण बऱ्याच विद्यार्थ्यांनी सुरुवातीला तयारी केली, काही कमी जास्त झाला असेल, कुठले टॉपिक राहिले आहेत, कुठल्या कन्सेप्ट नीट समजल्या नाहीत, काय जे असेल ते असेल. म्हणजे सुरुवात जरी समजा थोडीफार अर्धी कच्ची झाली असेल, काय प्रॉब्लेम असेल, पण शेवट मात्र खराब होऊ द्यायचा नाही. शेवट हा आपण गोड करूयात. आणि हा आता शेवटचा टप्पा सगळा तुमचा जो आहे तो इफेक्टिव्हली खूप चांगल्या पद्धतीनं परफेक्शन आणण्यासाठी रिव्हिजन कसं करायचं यासाठीचा पूर्ण प्लॅन माझ्याकडे तयार आहे. इथे पुढच्या काही मिनिटांमध्ये मी तुम्हाला तो क्लिअर करतो. चलो लेट स्टार्ट. आता या वन डे रिव्हिजन सेशनमध्ये आपलं लिहून घेण्याचा कार्यक्रम फार आणि फारच कमी असतं. काय होतं, जो ऑलरेडी डेटा तुम्ही मागच्या काही वर्षांपासून, काही महिन्यापासून जो वाचताय, जो पुस्तकात आहे, तोच परत इथे लिहून घेण्यासाठी वन डे सेशन नाही. तर ॲक्च्युली आपलं वन डे रिव्हिजन सेशन हे काय माहिती का, तुमच्याकडे आहे त्या सोर्समधून कन्सेप्ट, फॅक्ट्स, करंट ह्याच्यात जास्तीत जास्त परफेक्शन कसं आणता येईल, प्रोसेसिंग कसं करता येईल, या सगळ्या गोष्टी आपल्या वन डेमध्ये होतील. त्याचा एक डेमो दाखवतो. बघा इकडं. कन्सेप्ट बाबत राजकोषीय तूट, प्राथमिक तूट, प्रभावी महसुली तूट वाचलेलं आहे, आपण ऐकलेलं आहे, समजून घेतलेलं आहे. पण एक्झॅक्टली तरीही कन्फ्युजन काय आहे, कारण आपल्याला एक्झॅक्टली हे नाही माहित व्याज कशातून मायनस करायचं, अनुदान कशातून मायनस करायचं, एक्झॅक्टली राजकोषीय तूट म्हणजे काय, ह्याच गोष्टीवर आपण वन डे रिव्हिजनमध्ये काम करणार आहोत. लक्षात आलं. सेकंड, CRR, SLR एक्झॅक्टली काय कन्सेप्ट आहे, त्यात फरक काय आहे, फक्त कॅश स्वरूपातच कुठला घटक असतो, आणि मग 3 वेगवेगळे ऑप्शन्स SLRला आहेत. बँक रेट आणि रेपो रेटमध्ये काय फरक आहे, अल्पकालीन कुठला, दीर्घकालीन कुठला, RBI व्यापारी बँकांना कर्ज देते का, व्यापारी बँका RBIला कर्ज देतात, अशा सगळ्या गोष्टी व्यवस्थित क्लिअर करणं म्हणजेच वन डे रिव्हिजन होय. नाहीतर हा सगळा डेटा तुमच्याकडे ऑलरेडी आहे आणि मी लिहून देतोय, ह्याला काय अर्थ आहे का, त्यातून काय होईल माहिती का, तुमचं समाधान होईल फक्त. ऍक्च्युली परीक्षेत त्याचं रिफ्लेक्शन दिसणार नाही, पण इथं मात्र कम्प्लिटली अंडरस्टँडिंग विथ ऍप्लिकेशन आणि सोबत परफेक्शन हे आपण काम करू. नेक्स्ट, फॅक्ट्सवर पण बघा. FRBM ऍक्ट, MRTP, फेरा सगळ्यांना माहिती. मी तुम्हाला प्रश्न विचारतो, तुम्हाला सांगा FRBM ऍक्टचं वर्ष विचारलं तर तुमच्यापैकी बऱ्याच जणांचा अभ्यास झालेला असेल, लगेच काय म्हणतात सर 2003, कोणी म्हणून 2004. अरे पण 3 की 4 याच्यावर आपल्याला काम करायचंय. आता तुम्हाला इथं क्लिअर काय पाहिजे की ज्यावेळेला आयोगाने संमत कधी झाला विचारलं तर वेगळं वर्ष 2003, आणि लागू कधी झाला तर 2004. ह्या गोष्टीच आपल्याला माहिती नसतात, वाचलेलं सगळं असतं. ते परफेक्शन करणं म्हणजे वन डे रिव्हिजन आहे. लिहून घेणं कार्यक्रम नको, जो ऑलरेडी आपल्याकडे घेतलेला आहे. सेम पंचवार्षिक योजनेबद्दल मुख्य भर सर्वाधिक खर्च. पहिल्या पंचवार्षिक योजनेचा मुख्य भर कृषीवर आहे, दुसऱ्या पंचवार्षिक योजनेचा उद्योगावर आहे, पण सर्वाधिक खर्च मात्र दुसऱ्या पंचवार्षिक योजनेचा उद्योगावर नाही, मग ते वाहतूक व दळणवळणावर आहे. अशा सगळ्या गोष्टी या वन डे मध्ये झाल्या तर मला सांगा परफेक्शन येणार नाही का. तुमचा वीक एरिया आपण स्ट्रॉंग करायचा प्रयत्न करू, स्ट्रॉंग एरिया हा अजून परफेक्शन देण्याचा प्रयत्न करू. दिस इज ऑल अबाउट वन डे रिव्हिजन सेशन.